बाप्पासाठी घरात रोज काही ना काही नवनवीन पदार्थ बनत असतात. बाप्पाच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थांची रेलचेल असते. अभिनेत्री तितिक्षा तावडे बाप्पाच्या नैवेद्यासाठी तिने काय पदार्थ केलाय पाहूयात. नमस्कार. नैवेद्य स्पेशल मध्ये मी जान्हवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या सोबत आहे अभिनेत्री तितिक्षा तावडे. तितिक्षा, तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. बाप्पा घरी विराजमान झालेले आहेत. काय स्पेशल बनवणार आहेस आज? बाप्पा घरी आल्यानंतर आपण गोडाचे पदार्थ बनवतच असतो, पण नैवेद्यामध्ये छान तिखट पदार्थ सुद्धा असतात. तर अशीच एक खमंग चमचमीत अशी भाजी मी आज बनवणार आहे आणि ती भाजी आहे भरलेली सिमला मिरची. मस्त, म्हणजे आज काहीतरी छान खायला मिळणार आहे. चला तर मग तयारी करूया. येस, तर आपलं साहित्य रेडी आहे. येस, सुरुवात करणार आहे. पॅन पण गरम झालाय ऑलमोस्ट. तर सगळ्यात आधी आपण घेणार आहोत एक चमचाभर तूप. ओके, येस, थँक्यू. तर यात आपण घालतोय गोवर्धन तूप, जे गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करा गोवर्धन तुपासोबत. छान तूप गरम झालं की मग आपण त्यामध्ये घालणार आहोत जिरं, अगदीच अर्धा टीस्पून. मस्त. ओके, दर्शन. नेक्स्ट आपण ऍड करणार आहोत हिंग. ओके, अगदी थोडंसं चवीपुरतं. वाव. आणि छान जिरं तडतडलं की आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. ओके, मस्त सोनेरी झालाय. सो आता आपण ऍड करणार आहोत आलं लसणाची पेस्ट. ही छान 2 चमचे ऍड करणार आहे, कारण मला खूप आवडते. हा सुगंध. आता यामध्ये आपण ऍड करूया कांदा. किती साधारण कांदा? 1 कांदा इनफ आहे ऍक्च्युली. झाला ते ऑलमोस्ट. आता त्यामध्ये आपण साधारण अर्धा टोमॅटो ऍड केलाय. आपला टोमॅटो पण मस्त मऊ झालेला दिसतोय. सो आपण आता मसाले ऍड करूया. ओके, हळद साधारण पाव टीस्पून. त्यानंतर आपण घालणार आहोत लाल तिखट आपल्या चवीनुसार. त्यानंतर ह्यामध्ये आपण ऍड करूया धणेपूड. आधी मिक्स करून घेते मी व्यवस्थित. हे थोडासा गरम मसाला, साधारण अर्धा चमचा. आता आपण मीठ सुद्धा घालून घेऊया. आणि मीठ सुद्धा आपण बटाटा घालणार आहोत या अंदाजाने थोडं जास्तच घालायचं. म्हणजे साधारण आपण जेवढा मसाला असतो तेवढं घालतो ना. झणझणीत. आता ह्यामध्ये आपण बेसन घालणार आहोत. भरलेली सिमला मिरची आपण करतो तेव्हा मोस्टली फक्त पिठाचंच सारण घालतात. सो ह्यामध्येच हाच ट्विस्ट आहे की बटाटा जो घरात ऑलमोस्ट सगळ्यांना आवडतो तो आपण ह्यामध्ये ऍड करणार. आणखी बाइंडिंग त्याला खूप छान येणार. ते मस्त भरलं जाणार आहे. आता ह्यामध्ये आपण बटाटा सुद्धा ऍड करूया. आता मॅश केलाय आपण. ओके, आपण किसून सुद्धा घेऊ शकतो. 2 बटाटे आपण घेतले. छान मॅश करू. रंगच इतका सुरेख आहे ना. छान मिक्स झालंय. येस, आणि आपल्याला काही फार शिजवायचं नव्हतं. बटाटा शिजलेला होता. तर आपण फक्त यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि थोडीशी आमचूर पावडर. थोडा आंबट गोड टेस्ट येते याला त्यामुळे. ओके, एकदा एक लास्ट मिक्स देऊया याला आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण गार करून घ्यायचं आहे. ओके, येस, मस्त मिश्रण आपलं आय थिंक गार झालेलं आहे. हो, बऱ्यापैकी गार झाला आहे. आणि आता आपण सिमला मिरची हे बघ अशी कट करून घेतली आहे. म्हणजे त्याचा देठ आणि आतल्या बिया व्यवस्थित करून घेतल्या, सो दॅट आता आपण व्यवस्थित स्टफिंग घालू शकू. ओके, छान आपण असा स्टफिंगचा
साधारण गोळा करून त्याच्यामध्ये भरायचा आहे. वा, भरपूर स्टफिंग भरायचं. हा. साधारण एवढं भरलं. अशा आपण सगळ्या सिमला मिरची रेडी करून घेऊ. ही फारच क्यूट आहे. आपण चारही मिरच्या व्यवस्थित स्टफ करून घेतल्यात. Yes. पॅन सुद्धा गरम झाला. आता आपण ह्यामध्ये थोडंसं तूप घालूया, कारण आपल्याला छान सिमला मिरची त्यावर परतून घ्यायची आहे. गोवर्धन. येस. रेसिपी कुठचीही जरी असली, मग ती तिखट असो किंवा गोड, गोवर्धन तुपामुळे त्याचा रिचनेस जास्तच दिसून येतो. 100%. आपला पॅन ऑलरेडी गरमच होता. फ्लेम करू. आता आपण ह्यामध्ये हे ठेवूया. ओके. आणि हे कव्हर करून ठेवूया. हे साधारण किती मिनिटं ठेवायचं आपल्याला? बघ, काही जणांना ना थोडी क्रंची आवडते, मग त्यांनी थोडी कमी शिजवली तरी चालणार आहे. आणि ज्यांना खूप शिजवलेली चालते ना, त्यांनी साधारण 8 ते 10 मिनिटं तरी शिजवावं. आणि आपण ते परतत राहणार आहोत. म्हणजे एका साईडने थोडी खरपूस झाली की मग आपण थोडी टर्न करूया. दोन बाजू व्यवस्थित शिजल्यात. येस. आपण त्यांना चारी बाजूने व्यवस्थित परतवून घ्यायचंय. ओके. ऑलमोस्ट चारी बाजूंनी शिजली आहे व्यवस्थित. हो. खरपूस. येस. झालीच आहे. आता आपण छानपैकी प्लेटमध्ये सर्व करूया. ओके. आपली खमंग भरलेली सिमला मिरची रेडी आहे. मस्त दिसते. आणि ग्रीन आणि ऑरेंजचं कॉम्बिनेशन जे काही जमलंय ना, खूप मस्त. आणि फक्त गणेशोत्सवासाठी नाही, तर इतरही वेळी तुम्ही ही डिश नक्की ट्राय करू शकता. येस. तू गणेशोत्सवानिमित्त इथे आलीस आणि इतकी सुंदर रेसिपी करून दाखवलीस, त्यासाठी खरंच खूप आभार. तुम्हाला इथे बोलवलंस त्यासाठी तुझे खूप आभार. अगदीच. आणि गणेशोत्सवानिमित्त गोवर्धन कडून एक छोटीशी भेट. थँक्यू. आता वेळ झालीये सोसायटी कडकदस्त चहा घेण्याची. चहा सोबत घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी. बाप्पा मोरया.